नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे कणकेची उकडपेंडी। झटपट होणारी रेसिपी आहे, फार कमी साहित्यामध्ये होते आणि कमी वेळेमध्ये होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा करू शकता किंवा ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून बघू शकता। तेल तापलंय आपलं, आता यात आपण मोहरी घालून घ्यायची। तेलात मोहरी घातली आहे आपण। आता मोहरी छान तडतडली, ह्यात आता हिरवी मिरची घालून घ्यायची। गोडलिंबाची पाने घालायची। इथे मी डाळवा घेतलेला आहे, तुम्हाला आवडत असल्यास शेंगदाणे घालू शकता तुम्ही। आता ह्यात हळद, तिखट, मीठ घालायचं चवीनुसार। आता ह्यात कणिक घालून घ्यायची आणि छान भाजून घ्यायची। कणिक छान खरपूस होतपर्यंत भाजून। कणिक छान भाजल्या गेली आहे। आता आपण ह्यामध्ये दही घालून घेऊ, त्यातच पाणी पण घालून घ्यायचं आवश्यकतेनुसार आणि छान मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स केलंय। आता यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। याला छान वाफ आलेली आहे। आता मिक्स करून घेऊ एकदा। तर आपली कणकेची उकडपेंडी तयार आहे। झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।